students, welcome to virtual classroom of Municipal Corporation of Greater Mumbai. My name is Vijay sir and the class is for standard 4th. Subject is Marathi. Let me begin the class. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. माझे नाव विजय सर आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 4थी विषय मराठी माध्यम इंग्रजी या मराठी विषयाचा पाठ क्रमांक 4. चला तर मग बघूया. इयत्ता 4थी विषय मराठी माध्यम इंग्रजी या मराठी विषयाचा पाठ क्रमांक 4 कोणता आहे? पाठ क्रमांक 4 चित्रवर्णन. चित्रवर्णन म्हणजेच काय मुलांनो? पाठाचे नाव बघताच आपल्या लक्षात येते की या पाठामध्ये एखादे चित्र दिलेले असावे किंवा एखादे चित्र दिलेले असेल आणि आपल्याला त्याचे वर्णन करायचे आहे. आता तुम्हा मुलांना असा प्रश्न पडला असेल की सर चित्रवर्णन म्हणजे काय? कोण सांगेल बरं? चित्रवर्णन म्हणजे काय? बरोबर, चित्रवर्णन म्हणजेच एखादे चित्र बघणे, त्याचे निरीक्षण करणे आणि त्याबद्दल माहिती सांगणे किंवा त्याबद्दलची माहिती लिहिणे. चला तर मग आपण बघूया चित्रवर्णन म्हणजे काय. चित्रवर्णन म्हणजे काय? चित्रवर्णन म्हणजे चित्र पाहून त्याविषयी माहिती सांगणे, म्हणजेच चित्राचे निरीक्षण करून वर्णन करणे. थोडक्यात काय? एखादे चित्र पाहून त्याविषयी माहिती सांगणे किंवा लिहिणे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला आधी सांगितलं बघा मुलांनो, की पाठ्यपुस्तकामध्ये किंवा फळ्यावरती ब्लॅकबोर्डवरती जर एखादे चित्र आपल्या शिक्षकांनी आपल्याला दाखविले आणि त्याचे वर्णन आपल्याला करायला सांगितले, तर आपण ते चित्र व्यवस्थितरित्या बघून त्या चित्राचे निरीक्षण करून त्या चित्राबद्दल आपण जी माहिती सांगतो किंवा जी माहिती आपल्या वहीमध्ये लिहितो त्यालाच आपण काय म्हणतो? चित्रवर्णन करणे असे म्हणतो. चला तर मग बघूया या पाठ क्रमांक 4 मध्ये कोणते चित्र दिलेले आहे. पहा व सांगा. वॉच अँड से. पाठ क्रमांक 4 चित्र वर्णन. पहा व सांगा. मुलांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या पेज नंबर 4 वर म्हणजेच पान क्रमांक 4 वरती एक छान चित्र दिलेले आहे आणि आजच्या पाठामध्ये तुम्हाला या चित्राचे वर्णन करायचे आहे. आता चित्रवर्णन म्हणजे काय आपण याआधी शिकलो. थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितले चित्रवर्णन म्हणजेच काय? एखाद्या चित्राचे व्यवस्थितरित्या निरीक्षण करून त्या चित्राबद्दल माहिती सांगणे किंवा त्या चित्राबद्दल माहिती लिहिणे म्हणजेच चित्रवर्णन. आता या तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या पान क्रमांक 4 वरती दिलेल्या चित्राचे तुम्ही निरीक्षण करा. काय काय दिसते बरं तुम्हाला चित्रामध्ये? बरोबर, या चित्रामध्ये तुम्हाला पाऊस येताना दिसत आहे, झाडं आहेत, पक्षी आहेत, माणसं आहेत, काही मुलं देखील आहे आणि काही गुरे देखील आहे. आता आपण या चित्राचे वर्णन करूया. चित्र पाहता क्षणी आपल्या असे लक्षात येते की हे चित्र पावसाळ्याचे आहे. चित्रामध्ये एक पिवळ्या रंगाचे घर आहे. त्या घराच्या आडोशाला 2 माणसं उभी राहिलेली आहेत. पावसापासून आपला बचाव करण्यासाठी ते तेथे उभी राहिलेली असावीत असे मला वाटते. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्याच्या बाजूला पाणी जमा झालेले आहे आणि त्या पाण्यामध्ये एक मुलगा व एक छोटीशी मुलगी खूप आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत. आनंद घेताना दिसत आहे म्हणजेच ते त्या पाण्यामध्ये खेळत आहेत.
कागदाच्या होड्या करून त्या पाण्यामध्ये सोडत आहेत. म्हणजेच थोडक्यात ते पावसाचा पूर्णपणे आनंद घेत आहेत. त्याच बाजूला जर आपण बघितले तर चित्रामध्ये एक झाड देखील आहे आणि त्या झाडावर खूप सारे पक्षी बसलेले आपल्याला दिसत आहे. आता मला सांगा मुलांनो, पाऊस आल्यानंतर हे जे पक्षी असतात हे आपल्या घरट्याकडे पळतात आणि पक्ष्यांची जे घरटे असतात, पक्ष्यांचे जे खोपे असतात ते झाडावर असतात आणि म्हणून हे पक्षी अचानक पाऊस आल्यामुळे झाडावरती येऊन बसलेले आहेत. त्याचप्रमाणे बघा, चित्रामध्ये एक निळ्या रंगाचा रेनकोट घालून मुलगी शाळेत जाताना आपल्याला दिसत आहे. तिच्या पुढे जर आपण बघितले तर एक मुलगा शाळेचा गणवेश घालून, वॉटर बॉटल आपल्या हातामध्ये टांगून आणि आपल्या शाळेची जी बॅग आहे, शाळेचे जे दप्तर आहे ते डोक्यावर त्याने धरले आहे की जेणेकरून त्याला पाऊस लागू नये. त्याचबरोबर एक काका आहेत, ते सुद्धा धावपळ करत पळताना आपल्याला दिसत आहेत. त्यांनी निळ्या रंगाची पॅन्ट आणि पिवळ्या रंगाचा सदरा घातलेला आहे. सदरा म्हणजे शर्ट मुलांनो. त्याचबरोबर चित्रामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी झाडाचे पानं तोडून त्यांनी डोक्यावरती धरलेली आहे. झाडाची पानं का तोडली असावीत बरं? बरोबर, पावसाचे पाणी डोक्याला लागू नये किंवा पावसाच्या पाण्यात डोके भिजू नये म्हणून त्यांनी झाडाची पानं डोक्यावर धरलेली आहेत. त्याचबरोबर एक मुलगा पूर्ण गणवेशामध्ये छत्री घेऊन शाळेत जाताना आपल्याला दिसत आहे आणि चित्राच्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये एक रंगीबेरंगी छत्री घेऊन 3 मुली गणवेश घालून शाळेत जाताना आपल्याला दिसत आहे आणि चित्रामध्ये एक शेतकरी काका इरले पांघरून, इरले म्हणजेच काय मुलांनो, बारदानाचे बनवलेले असते पावसापासून वाचण्यासाठी, आणि हातामध्ये काठी घेऊन आपल्या बैलांना किंवा आपल्या गुरांना घेऊन ते घरी जात आहे. तर या पद्धतीने आपण या चित्राचे वर्णन करू शकतो. आता हे चित्रवर्णन तुम्ही कसे लिहाल हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. दिलेल्या चित्राचे वर्णन करा. दिलेल्या चित्राचे वर्णन करा म्हणजेच काय मुलांनो, तुमच्या पाठ क्रमांक 4 मध्ये जे चित्र दिलेले आहे, पाठ्यपुस्तकाच्या पान क्रमांक 4 वर जे चित्र दिलेले आहे त्याचे वर्णन आपण कसे करणार, म्हणजेच काय थोडक्यात त्याचे वर्णन आपण कसे लिहिणार हे मी लिहून दाखवलेले आहे. ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. दिलेल्या चित्राचे वर्णन करा. उत्तर, पाठ क्रमांक 4 मध्ये दिलेले चित्र पाहताच आपल्याला समजते की हे पावसाळ्याचे चित्र आहे. चित्रामध्ये एक हिरवेगार झाड आहे, त्यावर खूप पक्षी बसलेले आहे. पावसामुळे रस्त्याच्या कडेला पाणी साचले आहे. त्यात काही मुले कागदाची होडी करून सोडत आहे. 2 माणसं घराच्या आडोशाला थांबली आहे. काही मुले छत्री घेऊन तर काही रेनकोट घालून घरी चालली आहे. काही मुलांनी झाडांची पाने डोक्यावर धरली आहे. काही मुली छत्री घेऊन शाळेत जाताना दिसत आहे. एक शेतकरी काका आपल्या गुरांना घेऊन घरी जात आहे. थोडक्यात अचानक आलेल्या पावसाने सर्वांची फजिती केली आहे. या पद्धतीने आता ज्याप्रमाणे तुम्हाला स्लाइडवरती दिसते आहे त्याप्रमाणे आपण चित्राचे वर्णन करू शकतो, वर्णन लिहू शकतो. आता या पाठावर आधारित स्वाध्याय काय आहे तो आपण बघूया. स्वाध्याय, पावसाळ्यातील तुमचे अनुभव सांगा. आता मुलांनो, पावसाळा हा ऋतू सर्वांना आवडतो. सर्वांना छान छान पावसामध्ये खेळायला आवडतं, भिजायला आवडतं. पावसातून भिजून आल्यानंतर गरमागरम चहा प्यायला सर्वांना आवडतो. गरमागरम भजी खायला सर्वांना आवडतात.
याप्रमाणे पावसाळ्यातील तुमचे अनुभव तुम्हाला तुमच्या पालकांना सांगायचे आहे किंवा तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहे. थोडक्यात काय, पावसाळ्यामध्ये तुम्ही ज्या गमती जमती करतात, जे तुमचे अनुभव आहे ते तुम्हाला या पाठामध्ये किंवा या स्वाध्यायामध्ये तुम्हाला सांगायचे आहे. एखादा त्याच्या पावसाळ्यातील एखाद्या सहलीविषयी सांगेल किंवा एखादा पावसामध्ये धो-धो पडणाऱ्या पावसामध्ये कोणते कोणते खेळ खेळतो त्याविषयी सांगेल किंवा एखादा पावसाला कसा घाबरतो त्याविषयी सांगेल किंवा एखाद्याची एखाद्या पावसामध्ये झालेली फजिती, कशी फजिती झाली होती तो त्याबद्दलही सांगू शकतो. अनुभव हे आपले स्वतःचे असतात आणि पावसाळ्यातील तुम्हाला तुमचे अनुभव सांगायचे आहे. जसं माझा अनुभव जर सांगायचा झाला तर पावसाळ्यातील माझा एक अतिशय थरारक असा अनुभव मी तुम्हाला सांगतो. त्याप्रमाणे तुम्ही तुमचे अनुभव देखील सांगू शकता. बघा, एक दिवस मी माझ्या मोटारसायकलवरती मी माझ्या गावी निघालो. नोकरीच्या ठिकाणावरून मी माझ्या गावी निघालो आणि अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यानंतर अचानक धो-धो पाऊस सुरू झाला आणि पाऊस असा होता, विजांचा कडकडाट होता, ढगांचा गडगडाट होता. आणि मी ज्यावेळी निघालो त्यावेळी वातावरण अतिशय छान होते. असे कुठेही दिसत नव्हते की पाऊस येईल आणि हा पाऊस अचानक आला. आता माझी फजिती झाली. माझ्याकडे ना रेनकोट होता ना छत्री होती आणि मी पूर्णपणे भिजलो. त्याचप्रमाणे विजांच्या कडकडाटामुळे आणि ढगांच्या गडगडाटामुळे मला खूप भीती देखील वाटली. मग मी रस्त्याच्या कडेला एक शेतकरी काकांचे घर बघून त्या घरामध्ये मी पाऊस जाईपर्यंत, पाऊस संपेपर्यंत मी बसलो. हा झाला माझा पावसाळ्याचा अनुभव. त्याचप्रमाणे तुमचे देखील अनुभव असतील तर ते तुम्हाला सांगायचे आहे. तुमच्या पालकांना सांगा किंवा तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून ठेवू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुमचा दिवस छान जाओ. Now click on the subscription button below to subscribe the channel, then the bell button to get the notifications of the new videos. Thank you.